नमस्कार। तर दिनांक 6 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा। तर मी त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। कोजागिरीचा मुहूर्त, पूजा कशी मांडायची, काय सेवा करायची, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला संपूर्ण बघा। दिनांक 6 ऑक्टोबर 2025 शरद पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते। अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे। हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो। भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते। शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेविकांनी आपल्या घरीच करावा। उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य करावा। पूजा मांडणी। आता बघूया पूजा मांडणी। मांडणी करताना एका पाटावर चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवावे। हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी। दुसऱ्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरुपीठातून घेतलेले श्री सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे। हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी। तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा। चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा। अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी। रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात। 12:30 वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोन मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी। दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे, त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी। ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा, बाहेरच्या व्यक्तींना देऊ नका। जर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असेल तर या सुपाऱ्या जपून दरवर्षी पुजाव्यात व दर कोजागिरीस व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी। 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी। लक्ष्मी प्राप्तीची सेवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, 16 वेळा श्री सूक्त म्हणावे, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि गीतेचा 15वा अध्याय वाचावा। लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे। वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही। देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे। पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे। मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात। तिची अकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला। ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते, पण जे जागरण करतात, वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते। कोण जागते आहे, कोण जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले। याच पौर्णिमेच्या रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो। वारंवार को जागरता असे विचारतो, यावरून हे नाव रूढ झाले आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअरही करा आणि नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।